Hello and welcome to the next session of reproduction in lower animals and higher animals. Lower and higher animals. लास्ट लेक्चरला आपण लोअर ॲनिमल्समध्ये जे असेक्स्युअल रिप्रोडक्शन होतं विदाऊट गॅमेट्स विदाऊट मियोसिस, ते असेक्स्युअल रिप्रोडक्शन त्याचे वेगवेगळे 3 महत्त्वाचे टाईप्स आपण अभ्यासले होते. कोणकोणते 3 टाईप्स होते पुन्हा एकदा वन्स अगेन एकदा रिवाईज करूया. वारंवार रिव्हिजन करणं, थोडंसं रायटिंग करणं, रिपिटेशन हे खूप महत्त्वाचं असतं अभ्यासामध्ये. तुम्ही जेवढं ते रिवाईज कराल, आठवाल, रिपीट कराल, तेवढा तो पार्ट तुमचा फर्म होतो, तयार होतो आणि तुम्ही मोर कॉन्फिडंट होता. आणि म्हणून जेव्हा आपण एखादा पुढं जातो, काही पॉईंट्सनी पुढं जातो, काही आर्टिकल्सनी पुढं जातो, पुन्हा एकदा संधी मिळाली की ते रिवाईज करणं गरजेचं असतं. ओके. पहिली असेक्स्युअल मेथड कोणती होती? ते जेमिली फॉर्मेशन. जेमिली इंटरनल बड असतं, स्पॉन्जेसमध्ये होतं, बरोबर. अर्चिओसाइट सेल्स तयार करतात. सो त्याचं एक्झाम्पल होतं स्पॉन्जेस, लोअर ऑर्गॅनिझम. सेकंड होती ती म्हणजे बडिंग मेथड होती, थ्रू बडनी होतं. हे पण लोअर ॲनिमल्समध्येच होतं. यंगेस्ट पार्ट ॲट बेस, स्मॉल पार्ट असतो, न्यू पार्ट असतो, हायड्राच्या बेसला तयार होतो, त्याला आपण बड म्हणतो. हायड्रामध्ये बडिंग असतं, ते एक्सटर्नल बड असतं आणि जेमिलीमध्ये इंटरनल बड असतं. हा फरक असतो. मग ते बड ग्रो होतं, मॅच्युअर होतं, माउथ तयार होतं, टेंटाकल तयार होतं आणि मग ते पॅरेंटपासून वेगळं होतं, एक नवीन हायड्रा मिळतो. याला आपण बडिंग म्हटलं होतं. म्हणजे बडिंगचं एक्झाम्पल हायड्रा. ओके. त्याच्यानंतर शेवटची मेथड बघितली होती रिजनरेशन. सो ॲबिलिटी टू रिपेअर, टू रिग्रो, टू रिन्यू किंवा रिस्टोअर दी लॉस्ट पार्ट ऑफ ॲनिमल. एखाद्या प्राण्याचा एखादा पार्ट जर का लॉस्ट झालेला असेल तर तो लॉस्ट झालेला पार्ट नव्याने तयार करण्याची क्षमता, याला आपण म्हटलं होतं रिजनरेशन. ओके. सगळ्यात हाय रिजनरेशन पॉवर कोणामध्ये असते तर ती प्लॅनॅरियनमध्ये असते. सो प्लॅनॅरियन हाय पॉवर ऑफ रिजनरेशन. ओके. या व्यतिरिक्त अजून कोणामध्ये रिजनरेशन होतं? हायड्रामध्ये पण होतं. हायड्राचा सुद्धा एखादा पार्ट लॉस्ट झाला तर तो नव्याने तयार करतो, रिजनरेशन होतं. म्हणजे जेमिली फॉर्मेशन, बडिंग अँड रिजनरेशन आर दी 3 टाईप ऑफ असेक्स्युअल रिप्रोडक्शन इन लोअर ॲनिमल्स. ओके. आता आपण सेक्स्युअल रिप्रोडक्शन अभ्यासणार आहे. मोस्टली हे हायर ॲनिमल्समध्ये होतं सेक्स्युअल रिप्रोडक्शन. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स सुरुवातीला बघूया आणि मग त्याची वेगवेगळ्या आपण स्पेशली याच्यामध्ये ह्युमनचं आपण सेक्स्युअल रिप्रोडक्शन खूप डिटेल अभ्यासणार आहे की जो 10च्या सिलेबसशी पण थोडा रिलेटेड पार्ट आहे. आता 10वीमध्ये सुद्धा तुम्हाला ते थोडं अभ्यासायला मिळालं आहे. सो सेक्स्युअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स. आता या सेक्स्युअल रिप्रोडक्शनची वैशिष्ट्ये काय आहेत? सो रिप्रोडक्शन विच टेक्स प्लेस थ्रू गॅमेट्स. सो टेक्स प्लेस थ्रू गॅमेट्स. आता हे जे गॅमेट्स असतात, हे गॅमेट्स 2 प्रकारचे असतात, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट. ओके. ह्या मेल आणि फिमेल, मेल गॅमेटला म्हटलं जातं स्पर्म्स, फिमेल गॅमेटला म्हटलं जातं ओव्हा म्हणजेच एग्ज, स्पर्म्स, स्पर्मॅटोझोन्स पण म्हटलं जातं. हे दोनही हॅप्लॉइड असतात. म्हणजे याच्यात हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम, आपल्या ह्युमनमध्ये 46 नंबरचे क्रोमोझोम्स असतात. याचं मियोसिस होतं आणि मियोसिस झालं की 23 हा एक सेट तयार होतो, हा दुसरा 23चा होतो. याला हॅप्लॉइड म्हणायचं. हे जे आहे हे 2n आहे, हे जे आहे हे n असतं. 1 सेट ऑफ क्रोमोझोम असतं. सो मियोसिस ही खूप महत्त्वाची असते आणि हे स्पर्म आणि ओव्हा याच मेथडनी तयार होतात. म्हणजे फर्स्ट टेक्स प्लेस थ्रू गॅमेट्स, हे त्याचं वैशिष्ट्य आहे.
It shows meiosis, as a primitive division. सुरुवातीचे असते primitive cell division, right? The primitive cell division. Then it takes place through fertilization. So shows fertilization. म्हणजे काय असतं तर मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज होतात. सो फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. याला आपण फर्टिलायझेशन म्हणत असतो. ओके, ही जी सगळी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ही सगळी कॅरेक्टरिस्टिक्स अगोदरही आपण टेबलमध्ये अभ्यासलेली होती. फर्टिलायझेशन इज नथिंग बट फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. हे सुद्धा सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, फ्युजन ऑफ गॅमेट्स. सो प्रोड्यूस झायगोट. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे प्रोड्यूस झायगोट. आता ही झायगोट काय असते, फर्स्ट डिप्लॉइड सेल असते. म्हणजे जेव्हा स्पर्म आणि ओव्हा एकत्र येतात, हा हॅप्लॉइड आहे, हा हॅप्लॉइड आहे, दोन हॅप्लॉइड एकत्र आले की एक डिप्लॉइड तयार होते. सो फर्स्ट डिप्लॉइड सेल आफ्टर फर्टिलायझेशन. याला आपण म्हणत असतो झायगोट. झायगोट तयार झाला म्हणजे गॅमेट्स आहेत, मेयोसिस आहे, फर्टिलायझेशन आहे, झायगोट आहे. ओके, आता याच्यामध्ये दोन महत्त्वाचे पॅरेंट्स असतात. सो इन्व्हॉल्व्स टू पॅरेंट्स. एक मेल पॅरेंट असतो, एक फिमेल पॅरेंट असतो. दोन पॅरेंट गरजेचं असतं. सो मेल पॅरेंट अँड फिमेल पॅरेंट. असेक्शुअलमध्ये एकच पॅरेंट असतो, पण सेक्शुअल रिप्रोडक्शन होण्यासाठी दोन पॅरेंटची आवश्यकता असते. आता जेव्हा या दोन पॅरेंटचे कॅरेक्टर्स असतात, क्रोमोझोम एकमेकांमध्ये मिक्स होतात, तेव्हा या ठिकाणी बदल होतात. शोज व्हॅरिएशन्स, म्हणजे चेंजेस तयार होतात. आणि हे चेंजेस हार्डली 1% चेंजेस असतात. 99% सिमिलॅरिटी असते, 1% चेंजेस असतात. आणि या चेंजेसमुळं व्हॅरिएशन्समुळं इव्हॉल्युशन होतं. शोज इव्हॉल्युशन, उत्क्रांती होते. शोज इव्हॉल्युशन. म्हणजे जसं की आत्ता आपण मॉडर्न मॅन म्हणतो, हा मंकीपासून मॉडर्न मॅन तयार झाला. अशा अनेक जनरेशनमध्ये चेंजेस झाले आणि मग इव्हॉल्युशन झालं. आणि या इव्हॉल्युशनमध्ये नवीन ऑर्गॅनिझम तयार होतं. ओके, तर अशा प्रकारचं रिप्रोडक्शन हे मोस्टली हायर ॲनिमल्समध्ये होतं. सो मोस्टली ऑकर्स इन हायर ॲनिमल्स. लोअरमध्ये पण होतं, पण कमी प्रमाणात होतं. सो दिस इज अबाउट सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स. ओके, बघा काय काय फीचर्स आहेत. टेक्स प्लेस थ्रू गॅमेट्स, शोज मियोसिस ॲज अ प्रिमिटिव्ह सेल डिव्हिजन, पहिल्यांदा होते. फर्टिलायझेशन, फ्युजन ऑफ मेल फिमेल गॅमेट्स. प्रोड्यूस झायगोट, फर्स्ट डिप्लॉइड सेल आफ्टर फर्टिलायझेशन. इन्व्हॉल्व्स टू पॅरेंट्स, दोन पॅरेंट्स असतात, मेल फिमेल. व्हेरिएशन्स पाहायला मिळतात, चेंजेस पाहायला मिळतात. इव्हॉल्युशन होतं आणि मोस्टली ऑकर्स इन हायर
ॲनिमल्स. आता ह्या सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये कोणकोणत्या फेजेस आहेत, ब्रीडिंग कसं होतं हेही आपण बघणार आणि मग त्याच्यानंतर आपण ह्युमन रिप्रोडक्शनकडे जाणार आहोत. त्याच्या अगोदर हे सेक्स्युअल रिप्रोडक्शनचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. हे सेक्स्युअल रिप्रोडक्शनचे कॅरेक्टरिस्टिक्स नोट करा. ओके, सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या. आता याच्यानंतर बघूया फेजेस इन सेक्स्युअल रिप्रोडक्शन. आता ठीक आहे, सेक्स्युअल रिप्रोडक्शन जसं की आपण घ्या, ह्युमनमध्ये सेक्स्युअल रिप्रोडक्शन होतं, हायर ॲनिमल आहे. मग हे सेक्स्युअल रिप्रोडक्शन दोन महत्त्वाच्या फेजेसमध्ये होतं. एक प्री रिप्रोडक्टिव्ह फेज आणि दुसरी रिप्रोडक्टिव्ह फेज असते, ज्यालाच आपण फर्स्ट फेजला ज्युवेनाईल फेज म्हणतो आणि नेक्स्ट असते ती रिप्रोडक्टिव्ह फेज असते. आता ही ज्युवेनाईल फेज म्हणजे काय असते, इज अ इमॅच्युअर फेज असते. याला म्हटलं जातं इमॅच्युअर फेज. इमॅच्युअर फेज म्हणजे मॅच्युअर व्हायच्या अगोदर. जसं की आपल्या जन्मानंतर सरासरी 10 ते 12 वर्षापर्यंतचा कालावधी असतो. त्या ठिकाणी फक्त शारीरिक वाढ होत असते, कोणतं रिप्रोडक्शन होत नाही. आणि मग 12 वर्षाच्या पुढं रिप्रोडक्टिव्ह फेज चालू होते. तर त्याच्या अगोदरची फेज ज्युवेनाईल फेज म्हणजे इमॅच्युअर फेज असते. तर रिप्रोडक्टिव्ह फेज ही मॅच्युअर फेज असते. मॅच्युअर फेज. ओके. आता ह्या ज्युवेनाईल फेजमध्ये फिजिकल ग्रोथ होते, शारीरिक वाढ होते. शोज फिजिकल ग्रोथ. शारीरिक वाढ होते. इकडं ग्रोथ होते पण गोनॅडची होते, सेक्स ऑर्गनची होते. शोज गोनॅडिक ग्रोथ. गोनॅड्स म्हणजे काय असतात, सेक्स ऑर्गन्स असतात. ह्या सेक्स ऑर्गनची ग्रोथ होत असते, गोनॅडिक ग्रोथ होते. सो सेक्स ऑर्गनची ग्रोथ होते. ग्रोथ ऑफ सेक्स ऑर्गन्स, ग्रोथ ऑफ गोनॅड्स. गोनॅडिक ग्रोथ म्हणजे सेक्स ऑर्गनची ग्रोथ होते. सेक्स ऑर्गन्स, ग्रोथ ऑफ सेक्स ऑर्गन्स. इकडं मात्र फिजिकल ग्रोथ होते, इकडं गोनॅडिक ग्रोथ होते. ही इमॅच्युअर फेज आहे, ही मॅच्युअर फेज आहे. ओके. या फेजमध्ये कुठल्याही प्रकारचं रिप्रोडक्शन होत नाही, कोणत्याही प्रकारचं रिप्रोडक्शन होत नाही. सो नो रिप्रोडक्शन. या ठिकाणी मात्र रिप्रोडक्शन होतं. शोज रिप्रोडक्शन. कारण गोनॅड्स मॅच्युअर झालेले असतात, सेक्स ऑर्गन मॅच्युअर झालेले असतात, गॅमेट फॉर्मेशन ॲबिलिटी असते. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे गॅमेट तयार होत नाहीत, रिप्रोडक्शन होत नाही. सो दिस फेज इज फ्रॉम बर्थ टू स्टार्टिंग फेज असते, फ्रॉम बर्थ अप टू दी एज ऑफ, म्हणजेच बर्थपासून सरासरी 11 ते 12 इयरची जी फेज असते, ही जी फेज असते स्टार्टिंग फेज असते. म्हणजेच प्री रिप्रोडक्टिव्ह फेज असते, ही रिप्रोडक्टिव्ह फेज असते. याला प्री रिप्रोडक्टिव्ह म्हटलं जातं. प्री रिप्रोडक्टिव्ह फेज ही रिप्रोडक्टिव्ह आहे आणि इव्हन याच्यात पोस्ट रिप्रोडक्टिव्ह डेव्हलपमेंट असते. सो इट इज अ रिप्रोडक्टिव्ह फेज. तर ही जी पहिली फेज आहे याला ज्युवेनाईल फेज म्हणतो आपण. सेकंड फेज असते याला आपण रिप्रोडक्टिव्ह फेज म्हणतो. ही ज्याला आपण बिफोर प्युबर्टी म्हणतो. प्युबर्टी सेक्स्युअल मॅच्युरिटी, आफ्टर प्युबर्टी. सो दिस इज बिफोर प्युबर्टी. Puberty is nothing but sexual maturity.
but this is after puberty. सेक्शुअल मॅच्युरिटी नंतर रिप्रोडक्टिव्ह फेज होते आणि या रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये रिप्रोडक्शन होतं. बघा वन्स अगेन, इमॅच्युअर फेज आहे, मॅच्युअर फेज शोज फिजिकल ग्रोथ, गोनॅडिक ग्रोथ, सेक्स ऑर्गनची ग्रोथ होते. नो रिप्रोडक्शन, इथं कुठलंही रिप्रोडक्शन होत नाही. शोज रिप्रोडक्शन, इथं रिप्रोडक्शन होतं. सो दिस इज द प्री रिप्रोडक्टिव्ह, दिस इज द रिप्रोडक्टिव्ह. बिफोर प्युबर्टी, आफ्टर प्युबर्टी, सेक्शुअल मॅच्युरिटीच्या नंतर असते. ह्या दोन फेजेस आहेत, याला म्हणायचं फेजेस इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. कोणकोणत्या दोन फेजेस आहेत? एक ज्युवेनाईल आहे, दुसरे रिप्रोडक्टिव्ह आहे. एकामध्ये फिजिकल ग्रोथ होते, दुसऱ्यामध्ये गोनॅडिक ग्रोथ होते. एक बिफोर मॅच्युरिटी असते, एक मॅच्युरिटीपासून पुढं असते. एकामध्ये रिप्रोडक्शन होत नाही, इथं मात्र रिप्रोडक्शन होतं. हे सगळे दोन फेजेस आपण कम्पेअर करून लिहिलेले आहेत, डिफरन्सेसच्या फॉर्ममध्ये लिहिलेले आहेत. ह्या दोनही फेजचे कॅरेक्टरिस्टिक्स नोट करा. पॅटर्न्स, ब्रीडिंग पॅटर्न्स पाहिजे आहेत आपल्याला. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काही ॲनिमल्समध्ये सीझननुसार ब्रीडिंग होतं, काही ॲनिमल्सचं ब्रीडिंग हे सीझनवरती अवलंबून नसतं, नॉट डिपेंड्स ऑन एनी सीझन, कंटिन्युअस होतं. तर याला ब्रीडिंग पॅटर्न्स म्हणायचं. जसं आपण फेजेस बघितल्या रिप्रोडक्शनची, म्हणजे मॅच्युअर, सेक्शुअल मॅच्युरिटीच्या अगोदरची फेज असते ज्याला ज्युवेनाईल फेज म्हणतो, सेक्शुअल मॅच्युरिटी नंतरची फेज असते ती रिप्रोडक्टिव्ह फेज. तसं काही प्राण्यांच्यामध्ये जे ब्रीडिंग असतं ते ब्रीडिंगचे पॅटर्न्स ठरलेले असतात. सो पॅटर्न्स ऑफ ब्रीडिंग किंवा ब्रीडिंग पॅटर्न्स म्हणतो आपण. ब्रीडिंग होणे म्हणजे निपज होणे, रिप्रोडक्शन होणे, नवीन सजीव तयार करणे, निपज म्हणतो आपण ब्रीडिंग. तर हे वेगवेगळे पॅटर्न्स असतात. दोन महत्त्वाचे पॅटर्न्स ॲनिमल्समध्ये आहेत. एक सीझनल ब्रीडर्स, सीझनल डिपेंड्स ऑन स्पेसिफिक सीझन, विशिष्ट सीझनमध्येच त्यांचं ब्रीडिंग होतं. आणि काहींचं मात्र सीझनवरती अवलंबून नसतं, ते कंटिन्युअस ब्रीडिंग होत असतं. सो ब्रीडिंग शोज, ज्याला आपण सीझनल ब्रीडर्स शोज दी ब्रीडिंग इन स्पेसिफिक सीझन, शोज ब्रीडिंग इन स्पेसिफिक सीझन. इन स्पेसिफिक सीझन हे महत्त्वाचं आहे. इन स्पेसिफिक सीझन. फॉर एक्झाम्पल, ह्याच्यामध्ये जे एक्झाम्पल्स आहेत वेगवेगळे एक्झाम्पल आहे. गोट आहे, शीप आहे, डॉंकी आहे. शीप, डॉंकी हे सीझनल ब्रीडर आहे. गोट, शीप, डॉंकी असेल हे सीझनल ब्रीडर्स असेल. इवन डॉगसुद्धा सीझनल ब्रीडर्स आहेत. म्हणजे सो शोज ब्रीडिंग इन स्पेसिफिक सीझन. कंटिन्युअस ब्रीडरमध्ये असं होत नाही. शोज कंटिन्युअस ब्रीडिंग, शोज कंटिन्युअस ब्रीडिंग. That means breeding not depends on season. So breeding not depends on season. Not depends on season. ओके, ह्याची जर एक्झाम्पल आपण बघितली, फॉर एक्झाम्पल तर याच्यामध्ये ह्युमन आहे आणि एफ आहे, या दोघांच्या मध्ये. सो ह्युमन आणि एफ यांच्यामध्ये हे कंटिन्युअस ब्रीडिंग असतं, नॉट डिपेंड्स ऑन दी सीझन. सो देर आर ब्रीडिंग टू टाइप्स ऑफ ब्रीडिंग पॅटर्न्स. विच वन? फर्स्ट वन इज सीझनल ब्रीडर्स animals and the continuous breeders animals. So seasonal breeder shows breeding in specific season, but here shows continuous breeding.
डिपेंड्स ऑन सीझन, नॉट डिपेंड्स ऑन सीझन. एक्झाम्पल आहे गोट, शीप, डॉंकी. फॉर एक्झाम्पल भरपूर एक्झाम्पल आहेत. आपण आपल्या टेक्स्टबुकमधले सिलेबसमधले एक्झाम्पल इन्क्लूड केलेले आहेत. ह्युमन आणि एपमध्ये मात्र कंटिन्युअस ब्रीडिंग होतं. याला म्हणायचं ब्रीडिंग पॅटर्न्स. ओके, राईट डाऊन दी ब्रीडिंग पॅटर्न्स. दोन महत्त्वाचे पॅटर्न्स आहेत, सीझनल ब्रीडर्स अँड कंटिन्युअस ब्रीडर्स. ओके ओके. आता पॅटर्न्स नंतर सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या पॅटर्न्स नंतर आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे इव्हेंट्स इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. बघा वन बाय वन आपण कशा पद्धतीनं पुढं चाललो आहे. सुरुवातीला आपण रिप्रोडक्शनची व्याख्या बघितली या टॉपिकमध्ये. त्याच्यानंतर रिप्रोडक्शनचे दोन महत्त्वाचे टाईप्स बघितले. एक पहिला टाईप असेक्शुअल रिप्रोडक्शन, दुसरा टाईप सेक्शुअल रिप्रोडक्शन. फर्स्ट टाईप आपण पहिल्यांदा अभ्यासला तो म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन. त्याच्यात 3 मेथड्स लोअर ॲनिमलमध्ये. कोणत्या 3? एक जेम्युली फॉर्मेशन स्पॉन्जेसमध्ये, दुसरं बडिंग इन केस ऑफ हायड्रा, आणि थर्ड रिजनरेशन. ते प्लॅनॅरियनमध्ये पण होतं, हायड्रामध्ये पण होतं. हा झाला असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, त्याच्यानंतर आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन हा पार्ट बघतोय. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या. वेगवेगळी म्हणजेच की थ्रू गॅमेट्स, थ्रू सेक्स ऑर्गन, थ्रू मिओसिस, थ्रू झायगोट, थ्रू फर्टिलायझेशन, टू पॅरेंट्स, व्हेरिएशन्स, इव्हॉल्युशन, ह्या कॅरेक्टरिस्टिक्स होत्या. याच्यानंतर फेजेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलं. दोन महत्त्वाच्या फेजेस होत्या. एक ज्युवेनाईल फेज म्हणतो आपण, ज्याला आपण प्री रिप्रोडक्टिव्ह फेज, आणि दुसरी असते ती रिप्रोडक्टिव्ह फेज. त्याच्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शनचे पॅटर्न्स बघितले. दोन महत्त्वाचे पॅटर्न्स आहेत. एक काही ॲनिमल्स असे आहेत की विशिष्ट सीझनमध्येच ब्रीडिंग करतात, त्यांना काय म्हणायचं सीझनल ब्रीडर्स. आणि काही ॲनिमल्स असे आहेत की सीझनवरती ब्रीडिंग अवलंबून नसतं, कंटिन्युअस होतं वर्षभरामध्ये, सो कॉल्ड एज कंटिन्युअस ब्रीडर्स. आत्ता आपल्याला बघायचं आहे की याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कोणकोणते इव्हेंट्स घडतात, आणि हे इव्हेंट्स आपण खूप डिटेल बघणार आहे. आत्ता जस्ट आपण इव्हेंट्स कोणते असतात हे फक्त बघणार आहे. याच्यामध्ये 3 महत्त्वाचे इव्हेंट्स असतात. एक फर्स्ट नंबर 1 प्री रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट किंवा चेंजेस. हा पहिला इव्हेंट असतो, पहिला बदल असतो प्री रिप्रोडक्टिव्ह, ज्याला ज्युवेनाईल फेजमध्ये हा होणारा बदल असतो. म्हणजे या ठिकाणी त्या प्राण्याची फिजिकल ग्रोथ होते, शारीरिक वाढ होते, मायटॉसिसमुळं शारीरिक वाढ होते, झायगोट तयार झालेला असतो मेल फिमेल पॅरेंटपासून, त्याच्या हळूहळू सेल डिव्हिजन होते, मग त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस होतात, आणि या ठिकाणी सुरुवातीची म्हणजेच अगदी सुरुवातीची बर्थपासूनची सुरुवातीची इमॅच्युअर फेज असते, याला म्हणायचं प्री रिप्रोडक्टिव्ह चेंजेस ऑकर्स इन इमॅच्युअर फेज. ज्युवेनाईल फेजमध्ये होतं, ऑकर्स इन ज्युवेनाईल फेज. इमॅच्युअर फेजमध्ये होतं. काय होतं तर फिजिकल ग्रोथ होत असते, शोज फिजिकल ग्रोथ, फिजिकल ग्रोथ, शारीरिक वाढ होते. सेकंड फर्टिलायझेशन चेंजेस आहेत, प्रत्यक्षात फर्टिलायझेशन होईल, सो फर्टिलायझेशन चेंजेस. मग याच्यामध्ये फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट होईल, त्याच्यापासून त्याचा झायगोट तयार होईल, वेगवेगळे चेंजेस असतात, कशा पद्धतीनं होतं. सो फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. कशा पद्धतीनं होतं आहे आपण फर्टिलायझेशन चेंजेसमध्ये डिटेल अभ्यासणार आहे. सो फर्स्ट इज प्री रिप्रोडक्टिव्ह चेंजेस, सेकंड वन इज फर्टिलायझेशन चेंजेस, and the last one is number 3 post fertilization changes. Post fertilization
चेंजेस हा शेवटचा इव्हेंट असतो. पोस्ट फर्टिलायझेशन, आफ्टर फर्टिलायझेशन. मग या आफ्टर फर्टिलायझेशनमध्ये एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट असते, पार्च्युरेशन असतं, ह्या वेगवेगळ्या फेजेस असतात. सो एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, एम्ब्रिओजेनेसिस, पार्च्युरेशन हाही कन्सेप्ट असतो पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेसमध्ये. महत्त्वाचा असतो तो एम्ब्रिओजेनेसिस, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ असते. सो एम्ब्रिओ, पार्च्युरेशनची प्रोसेस असते, प्रेग्नन्सी मेंटेन होते. सो एम्ब्रिओजेनेसिस, प्रेग्नन्सी, पार्च्युरेशन हे सगळे पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस आहेत. सो प्री रिप्रोडक्टिव्ह चेंजेस, त्याच्यानंतर फर्टिलायझेशन चेंजेस अँड पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस हे 3 महत्त्वाचे इव्हेंट्स आहेत की जे इव्हेंट्स सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये होतात. हे सगळे इव्हेंट्स मोस्टली फर्टिलायझेशन चेंजेस आणि पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस हा आपण ह्युमनसाठी खूप डिटेल हा टॉपिक आपण अभ्यासणार आहे. तर आत्ता फक्त 3 महत्त्वाचे इव्हेंट्स आपण बोर्डवरती लिहिलेले आहेत. ते 3 इव्हेंट्स आहेत, प्री फर्टिलायझेशन रिप्रोडक्टिव्ह चेंजेस, फर्टिलायझेशन चेंजेस अँड पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. नोट करा. सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला केवळ आणि केवळ याच्यामध्ये फक्त आणि फक्त ह्युमन रिप्रोडक्शन अभ्यासायचं आहे. खूप डिटेल अभ्यासणार आहे ह्युमन रिप्रोडक्शन. त्या ह्युमन रिप्रोडक्शनचे स्टेप्स काय असतात, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ह्या स्टेप्स, सगळ्या स्टेप बोर्डवरती ज्या लिहिलेल्या आहेत ह्या स्टेप्स आपण खूप डिटेल लॉंग ॲन्सरसाठी, MCQसाठी हा पार्ट आपण डिटेल पाहणार आहे. पण सुरुवातीला ह्युमन रिप्रोडक्शनच्या स्टेप्स कोणकोणत्या आहेत हे तरी बघूया आपण. तर याच्यामध्ये स्टेप्स इन ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये 7 महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. हा आपला कंप्लीट टॉपिक असेल. तर या स्टेप्समधली पहिली स्टेप आहे गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिस, गॅमेटो मीन्स गॅमेट्स, जेनेसिस मीन्स फॉर्मेशन. सो फॉर्मेशन ऑफ मेल and female gamete, formation of male and female gametes is called as गॅमेटोजेनेसिस. मेल गॅमेट टेस्टिसमध्ये तयार होतील, फिमेल गॅमेट ओव्हरीमध्ये तयार होतील. स्पर्मॅटोजेनेसिस, ooजेनेसिस हा पार्ट आपण पुढं डिटेल बघणार आहे. पण पहिल्यांदा मेल फिमेल गॅमेट्स तयार होतात, याला म्हणायचं गॅमेटोजेनेसिस. देन सेकंड वन इज इन्सेमिनेशन. इन्सेमिनेशन दॅट मीन्स ट्रान्सफर ऑफ सीमेन in female vaginal tract, female genital tract, so called as insemination. That means transfer of semen, मेल रिप्रोडक्टिव्ह फ्लुइड असतं त्याला सीमेन म्हणायचं, म्हणजे स्पर्म्स इनटू female body is called as insemination. Into female body is called as insemination. So transfer of semen, that means sperms, male reproductive fluid असतं, into female body is called as insemination. Okay. Then internal fertilization. म्हणजे बॉडीच्या इनसाइडला फर्टिलायझेशन होतं, इनसाइड बॉडी होतं, त्याला इंटरनल फर्टिलायझेशन होतं. सो फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट इनसाइड दी बॉडी. फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट
इज कॉल्ड ॲज इंटरनल फर्टिलायझेशन. हे बॉडीच्या इनसाईडला होतं. सो इंटरनल फर्टिलायझेशन इनसाइड बॉडी, इनसाइड बॉडी, so called as internal fertilization. Then zygote formation. So formation of first diploid. जेव्हा जेव्हा मेल फिमेल गॅमेट एकत्र येतील पहिली पेशी तयार होते, याला म्हणायचं झायगोट फॉर्मेशन. सो फॉर्मेशन ऑफ फर्स्ट डिप्लॉइड सेल, फॉर्मेशन ऑफ फर्स्ट diploid cell called as zygote. फर्स्ट diploid cell असते ती झायगोट असते, called as zygote. फर्स्ट diploid cell 2n cell असते, डबल सेट ऑफ क्रोमोझोम. देन embryogenesis, that means development of embryo. So formation of embryo, formation of embryo, right? Then gestation is a pregnancy period, development of embryo in pregnancy period. So development of embryo in pregnancy period, याला म्हणायचं gestation. and the last one is parturition. So process of childbirth, act of childbirth is called as process of childbirth is called as parturition. Then lactation पण असतं आपल्या ह्युमनमध्ये. सो इजेक्शन, फॉर्मेशन अँड इजेक्शन ऑफ मिल्क, लॅक्टेशन. फॉर्मेशन and ejection of milk through mammary glands, mammary glands. मॉडिफाईड स्वीट ग्लँड्स असतात, त्यांना आपण मेमरी ग्लँड्स म्हणत असतो. फिमेलमध्ये डेव्हलप असतात. सो फॉर्मेशन अँड इजेक्शन ऑफ मिल्क, लॅक्टोमिस मिल्क, याला लॅक्टेशन म्हणायचं. ह्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत आणि या स्टेप्समार्फत ह्युमन रिप्रोडक्शन होत असतं. बघा कोणकोणत्या स्टेप्स आहेत ह्युमन रिप्रोडक्शन आहे. गॅमेटोजेनेसिस, इन्सेमिनेशन, इंटरनल फर्टिलायझेशन, झायगोट फॉर्मेशन, एम्ब्रिओजेनेसिस, जस्टेशन, पार्च्युरेशन अँड लॅक्टेशन. सो दीज आर दी स्टेप्स इन ह्युमन रिप्रोडक्शन. आता याच्यानंतर आपल्याला सुरुवातीला ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डिटेल पाहिजे, त्याच्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपल्याला डिटेल पाहिजे आहेत. हे जे स्टेप्स आहेत, स्टेप्स इन ह्युमन रिप्रोडक्शन, ह्या सगळ्या स्टेप्स आहेत. ह्या सगळ्या स्टेप्स नोट करून घ्या. याच्यानंतर आपल्याला प्रत्यक्षात रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अभ्यासायच्या आहेत. ओके.